आजकाल अनेक पालक एक गोष्ट वारंवार नोटीस करतायत. मुलं पटकन चिडतायत, शांत बसत नाहीत. एका गोष्टीमध्ये जास्त वेळ फोकस राहत नाही. पेशन्स कमी झाल्यासारखं वाटतंय आणि काही मुलांना तर काहीतरी स्टिम्युलेशन सतत लागतंय. मोबाईल, टीव्ही, गेमिंग किंवा सतत एंटरटेनमेंट. आणि मग पालक विचार करतात, आजकालची मुलं अशीच आहेत. पण खरंच तसं आहे का? की आपल्या मुलांचा मेंदू आणि नर्व्हस सिस्टम सतत ओव्हर होत चाललाय? आणि आज आपण ह्याच विषयाबद्दल शांतपणे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रवी, तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच. पूर्वी मुलं बराच वेळ एकाच खेळात रमायची, कंटाळा यायचा, पण त्या कंटाळ्यातून क्रिएटिव्हिटी यायची, इमॅजिनेशन वाढायचं, पेशन्स डेव्हलप व्हायचं. पण आजचं एन्व्हायरमेंट पूर्णपणे बदललंय आणि आज मुलांच्या मेंदूला सतत फास्ट स्टिम्युलेशन मिळतंय. काही सेकंदाने बदलणारे व्हिडिओ, फास्ट रील्स, लाऊड साउंड्स, ब्राईट व्हिज्युअल्स, सतत एक्साइटमेंट आणि हळूहळू मेंदूला नॉर्मल शांत वातावरण बोरिंग वाटायला लागतं. हे फक्त मोबाईल ॲडिक्शन नाही, हा नर्वस सिस्टम ओव्हरलोडचा विषय आहे. जेव्हा मुलांना सतत हाय स्टिम्युलेशन मिळतं, तेव्हा त्यांचा मेंदू काम स्टेटमध्ये राहणं विसरायला लागतो. आणि म्हणून काही मुलं सतत रेस्टलेस दिसतात. लगेच बोर्डम येतो, लगेच फ्रस्ट्रेशन येतं, पेशन्स कमी होतं, इमोशनल रिॲक्शन वाढायला लागतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक रेस्टलेस मूल वाईट किंवा अतिशय हट्टी असतंच असं नाही. कधी-कधी त्यांचा नर्व्हस सिस्टमच सतत ओव्हरलोडेड असतो आणि आपण फक्त बिहेवियर बघतो. पण यामागचं कारण काय ते समजून घेत नाही. आज अनेक घरामध्ये एक पॅटर्न दिसतो. सकाळपासून स्टिम्युलेशन सुरू होतं. मोबाईल, टीव्ही, बॅकग्राऊंड आवाज, फास्ट स्विचिंग अटेन्शन आणि मेंदूला डीप फोकस करायची सवयच कमी होते. आणि म्हणून काही मुलांना अभ्यासात बसायला त्रास होतो. एका ॲक्टिव्हिटीमध्ये कंटिन्युटी राहत नाही आणि शांत बसणं कठीण वाटतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, सतत स्टिम्युलेशन मिळणाऱ्या मुलांना बोर्डम टॉलरेट करणं कठीण जातं. पण खरं डेव्हलपमेंट अनेकदा बोर्डममधूनच होतं. जेव्हा मूल शांत बसतं, विचार करतं, स्वतःशी खेळतं, इमॅजिनेशन वापरतं, तेव्हा ब्रेन इंटरनली प्रोसेस करत असतो. पण आज प्रत्येक रिकाम्या क्षणी बाहेरून स्टिम्युलेशन मिळत असल्यामुळे मेंदूला इंटरनली सेटल व्हायला वेळच मिळत नाही. आणि त्याचा परिणाम फक्त फोकसवर होत नाही, इमोशनल हेल्थवरही होतो. काही मुलं पटकन इरिटेट होतात, काही मुलं लगेच फ्रस्ट्रेट होतात, तर काही मुलांना वेटिंग कठीण वाटतं. काही मुलं सतत एक्साइटमेंट शोधतात. हे सगळं फक्त डिसिप्लिन इश्यू नसतं. आता इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. मी असं म्हणत नाही, की मोबाईल पूर्णपणे बंद करा किंवा मॉडर्न लाईफ चुकीची आहे. पण बॅलन्स हरवत चाललाय आणि मुलांच्या नर्व्हस सिस्टमला शांत होण्यासाठी स्पेस मिळणं खरंच खूप गरजेचं आहे. आता मग पॅरेंट्स प्रॅक्टिकली काय करू शकतात? कारण फक्त प्रॉब्लेम समजून घेणं पुरेसं नाही. एन्व्हायर्नमेंट हळू बदलणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, अचानक कंप्लीट मोबाईल बंद करण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्यामुळे अनेक वेळा मुलं अजून रेजिस्ट करतात. त्याऐवजी स्टिम्युलेशनची इंटेन्सिटी कमी करणं महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, सतत फास्ट रील्स आणि रँडम व्हिडिओज पाहण्याच्या ऐवजी व्ह्यूइंग जे आहे ते अधिक स्लो आणि इंटेन्शनल करा. स्क्रीन टाईम संपल्यानंतर लगेच दुसरं स्टिम्युलेशन देऊ नका. मुलांच्या मेंदूला थोडा शांत ट्रान्झिशन टाईम मिळू द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक रिकाम्या क्षणी एंटरटेनमेंट देण्याची सवय कमी करा. आज अनेक मुलांना 2 मिनिटं शांत बसणं सुद्धा कठीण वाटतंय. कारण ब्रेन सतत बाहेरून एक्साइटमेंट एक्सपेक्ट करायला लागतो. पण थोडा बोर्डम हा डेव्हलपमेंटसाठी हार्मफुल नसतो. उलट इमॅजिनेशन आणि सेल्फ एंगेजमेंट वाढायला मदत करू शकतो. तिसरी गोष्ट, घरात काहीतरी स्लो मोमेंट्स तयार करा. जिथे बॅकग्राऊंडला टीव्ही नाही, लाऊड आवाज नाही, फास्ट कंटेंट नाही. फक्त आणि फक्त काम इंटरॅक्शन किंवा शांत इंटरॅक्शन आहे. कारण नर्व्हस सिस्टमला सतत अलर्ट मोडमधून बाहेर पडण्यासाठी अशी मोमेंट्स असणं खूप गरजेचं आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे, मुलांच्या रुटीनमध्ये बॉडी मूव्हमेंट वाढवा. इस्पेशली आउटडोअर प्ले. रनिंग, सायकलिंग, फ्री फिजिकल वर्क ह्या वाढवा. कारण मूव्हमेंट नर्व्हस सिस्टम रेग्युलेट करण्यात खूप मदत करतात आणि फक्त स्क्रीन काढून उपयोग होणार नाही. शरीराला हेल्थी आउटलेट मिळणं खूप गरजेचं आहे. पाचवी गोष्ट, स्लीप सिरियसली घ्या. कारण ओव्हर स्टिम्युलेटेड मुलांमध्ये स्लीप क्वालिटी डिस्टर्ब होणं खूप कॉमन आहे.
लेट नाईट स्क्रीन एक्सपोजरमुळे मेंदू सतत ॲक्टिव्ह मोडमध्ये राहू शकतो. त्यामुळे शांत रुटीन स्लीप जी आहे ती खूप गरजेची आहे. आणि आता शेवटची पण खूप महत्त्वाची गोष्ट, मुलांना स्लो डाऊन होणं शिकवा. डीप ब्रीथिंग, सिंपल कामिंग योगा, रिलॅक्सेशन, शांत बसून गोष्ट ऐकणं, नेचरमध्ये वेळ घालवणं, हे सगळं नर्वस सिस्टमला रेग्युलेट करण्यासाठी खूप मदत करतं. कारण शेवटी फोकस, पेशन्स, इमोशनल बॅलन्स हे फक्त डिसिप्लिनने तयार होणाऱ्या गोष्टी नाही आहेत. त्यासाठी शांत नर्वस सिस्टम पण तितकंच गरजेचं आहे. काही वेळा पालक मला विचारतात, "डॉक्टर, मुलं इतकी हायपर का झाली आहेत?" आणि अनेक वेळा त्यामागे एकच कारण नसतं. मॉडर्न लाईफस्टाईल, स्टिम्युलेशन, फास्ट एंटरटेनमेंट आणि कमी फिजिकल प्ले, इर्रेग्युलर ॲक्टिव्हिटी, इमोशनल ओव्हरलोड, हे सगळं एकत्र काम करत असतं. म्हणून फक्त बिहेवियर कंट्रोल करण्यापेक्षा मुलांचं एन्व्हायर्नमेंट समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण शांत नर्वस सिस्टममध्ये चांगला फोकस, इमोशनल बॅलन्स, पेशन्स आणि हेल्दी डेव्हलपमेंट तयार होत असतं. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, पॅनिक होण्याची गरज नाही. पण एक अवेअरनेस खूप गरजेचं आहे. कारण आज अनेक पालक अननोइंगली हे चेंजेस इग्नोर करत आहेत आणि जितक्या लवकर आपण हे समजून घेऊ, तितक्या लवकर आपण मुलांसाठी हेल्दियर एन्व्हायर्नमेंट तयार करू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटत असेल, आवडला असेल, तर इतर पालकांपर्यंत नक्की शेअर करा. कारण आज अनेक घरांमध्ये हा बदल शांतपणे घडतोय नकळत आणि अवेअरनेसची ही पहिली स्टेप आहे. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.